नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये बायोसेन्सर हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण त्याचा हिस्ट्री ऑफ अ बायोसेन्सर पाहूयात. द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू मार्क द ओरिजिन ऑफ अ बायोसेन्सर वॉज कॅरिड आउट बाय लीलँड सी क्लार्क इन 1918 to 205 आणि ही इज नोन ॲज द फादर ऑफ अ बायोसेन्सर. आणि जे फर्स्टली एक्सपेरिमेंट जो झाला बायोसेन्सरवरती तो लीलँड सी क्लार्क यांनी केला आणि त्यांना फादर ऑफ अ बायोसेन्सरसुद्धा म्हटलं जातं. आणि लीलँड सी ज्युनियर क्लार्क Jr. invented the first device to rapidly determine the amount of glucose in the blood. आणि जे लीलँड सी क्लार्क ज्युनियर जे आहेत त्यांनी इन्व्हेंट केलं फर्स्ट डिवाइस शोधून काढलं की जे रॅपिडली डिटरमाइन करतं अमाऊंट ऑफ ग्लुकोज इन द ब्लड. म्हणजे ब्लडमध्ये किती प्रमाणात ग्लुकोज आहे ते रॅपिडली डिटरमाइन होतं विदाऊट युजिंग ऑफ द डिवाइस. ते लीलँड सी क्लार्क ज्युनियर यांनी शोधून काढलं. तर आता आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात बायोसेन्सरचं. बायोसेन्सर इज अ डिवाइस विच डिटेक्ट चेंज फिजिकल क्वांटिटी लाईक अ टेम्परेचर, ह्युमिडिटी, वॉटर फ्लो, इंटेन्सिटी ऑफ लाईट, कन्वर्ट इट इन टू द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर ऑर ॲनालाइज. जे बायोसेन्सर आहे ते डिटेक्ट करतं मेनली काही जे पॅरामीटर वगैरे जे असतात की फिजिकल क्वांटिटी लाईक टेम्परेचरमध्ये काय चेंजेस झाले, ह्युमिडिटीमध्ये, वॉटर फ्लो कसा होतो आहे त्या फर्मेंटरमध्ये किंवा बायोरिॲक्टरमध्ये, इंटेन्सिटी ऑफ अ लाईट आणि मग लाईटची इंटेन्सिटी किती आहे त्याचं कन्व्हर्ट होऊन ते किती क्वांटिटीमध्ये होत आहे ते मेजर करतं किंवा ते ॲनालाइज करायचं काम बायोसेन्सर हे करतं. कन्वर्ट अ बायोलॉजिकल सिग्नल इन टू अ मोर युजफुल इलेक्ट्रॉनिक सिग्नल. म्हणजे जे बायोलॉजिकल सिग्नल वगैरे जे असतात त्याला कन्वर्ट करतं बायोसेन्सर आणि त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतं. बायोसेन्सर आर डिवाइस यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बायोलॉजिकल स्ट्रक्चर ऑर अ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे बायोसेन्सर आहे ते मेनली कशासाठी डिटेक्ट करण्यासाठी किंवा यूज केलं जातं, प्रेझेन्स ते किती प्रमाणात तिथे आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे बायोलॉजिकल स्ट्रक्चर एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम ते डिटेक्ट करण्याचं काम बायोसेन्सर करतं. विच इज द ट्रान्सफॉर्म इन टू द इलेक्ट्रिक मेजरमेंट युजिंग द इलेक्ट्रॉनिक सर्किट. आणि जे बायोलॉजिकल जे सिग्नल असतं ते स्ट्रक्चर वगैरे जे असतं ते डिटेक्ट केल्यानंतर ते इलेक्ट्रिकली मेजर करतं विथ द यूज ऑफ द इलेक्ट्रॉनिक सर्किट. हे मेनली बायोसेन्सर हे करतं. तर त्याचं आता आपण वर्किंग पाहूया. द फर्स्ट बायोलॉजिकल रिकग्निशन एलिमेंट विच हायली स्पेसिफिक टुवर्ड दी बायोलॉजिकल मटेरियल अनालाइट प्रोडक्शन. आणि फर्स्ट आपण काय करतो बायोलॉजिकल रिकग्निशन करतो. जे काही एलिमेंट वगैरे जे असतील ते हायली स्पेसिफिक जे बायोलॉजिकल मटेरियल असते ते आधी रिकग्नाइज करतो फर्स्ट स्टेपमध्ये. आणि सेकंड ट्रान्सड्यूसर डिटेक्ट अँड ट्रान्सड्यूस द सिग्नल फ्रॉम बायोलॉजिकल टार्गेट रिसेप्टर मॉलिक्यूल टू इलेक्ट्रिक सिग्नल विच इज ड्यू टू द रिॲक्शन ऑकर. आणि मेनली याच्यामध्ये ट्रान्सड्यूसरमध्ये काय होतं, ही जी सेकंड स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करतं ट्रान्सड्यूस काय करतं डिटेक्ट करतं बायोलॉजिकल टार्गेट रिसेप्टर मॉलिक्यूलला. सगळ्यात पहिल्यांदा ते बायोलॉजिकल टार्गेट रिसेप्टर मॉलिक्यूलला आधी डिटेक्ट करतं आणि त्याच्याकडचा जो सिग्नल असतो तो इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो. आणि याच्यामध्ये रिॲक्शन घडते या दोघांमध्ये बायोलॉजिकल टार्गेट रिसेप्टरमध्ये आणि जे काही ट्रान्सड्यूसर आहे त्याच्यावरती रिॲक्शन घडते आणि मग त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिक सिग्नल हा प्रोड्यूस होतो. आणि थर्ड स्टेपमध्ये आफ्टर द ट्रान्सडक्शन सिग्नल फ्रॉम बायोलॉजिकल सिग्नल वेअर इट इज ॲम्प्लिफिकेशन इज नेसेसरी अँड द टेक्स प्लेस अँड रेड आउट इन अ डिटेक्टर आफ्टर प्रोसेसिंग द व्हॅल्यूज अँड डिस्प्ले फॉर मॉनिटर अँड कंट्रोलिंग द सिस्टीम. आणि थर्डमध्ये ज्यावेळेस ट्रान्सडक्शन होतं ज्यावेळेस बायोलॉजिकल सिग्नल हा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट होतो त्यानंतर ॲम्प्लिफिकेशन होतं. ॲम्प्लिफिकेशननंतर काय होतं ते रेड आउट डिव्हाइसकडे डिटेक्ट होतं आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग वगैरे होते आणि नंतर मग ते मॉनिटरवरती आपल्याला कंट्रोलिंग मॉनिटरवरती आपल्याला ते दिसतं. द बायोलॉजिकल मटेरियल इज इमोबलाइज आणि बायोलॉजिकल मटेरियल अँड द ट्रान्सड्यूसर. आणि जे बायोलॉजिकल रिसेप्टर जे मटेरियल आपण पाहिलं त्याच्यामध्ये आणि ट्रान्सड्यूसरमध्ये जी रिॲक्शन होते तर ते इमोबलाइज फॉर्ममध्ये असतं आणि ते इमोबलाइज फॉर्ममध्ये असल्यानंतर मग ते ट्रान्सड्यूसरसोबत रिॲक्ट होतो आणि नंतर मग बायोलॉजिकल सिग्नल टू इलेक्ट्रिक सिग्नल ते कन्वर्ट होतं. द ॲनालाइट बाइंड टू द बायोलॉजिकल मटेरियल टू फॉर्म अ बाउंड ॲनालाइज विच इज टर्न टू प्रोड्यूस द इलेक्ट्रॉनिक रिस्पॉन्स दॅट कॅन बी मेजर. आपण मगाशी आत्ता पाहिलं जे इमोबलाइज बायोलॉजिकल मटेरियल असतात त्याच्यासोबत काही ॲनालाइट हे बाइंड केले जातात. बाइंड केल्यानंतर मग ते ट्रान्सड्यूसरसोबत रिॲक्शन ऑकर करतात आणि रिॲक्शन ऑकर केल्यानंतर मग
बायोलॉजिकल सिग्नल हा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट होतो आणि नंतर मग ते पुढे जाऊन रेडआउट डिव्हाइसकडे आणि डिटेक्टरकडे आणि डिस्प्लेवरती आपल्याला मॉनिटरवरती ते आपल्याला दिसतं आणि त्याच्यानंतर आपण जो इलेक्ट्रिक रिस्पॉन्स आहे तो प्रोड्यूस झाला तो आपण तो मेजर करतो. हे मेनली त्याचं आहे वर्किंग. तर आपण आता तिथे डायग्रॅमॅटिकली पाहूया. जे बायोलॉजिकल मटेरियल आहे त्याला आधी ॲनलाईट हा बाउंड होतो, नंतर ते ट्रान्सड्युसरकडे जातात. ट्रान्सड्युसर काय करतात, तिथे रिॲक्शन ऑकर होते. आपण पाहिलं बायोलॉजिकलचं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होतं आणि नंतर मग ते ॲम्प्लिफायरकडे जातं. ॲम्प्लिफाय काय करतं, त्याला ॲम्प्लिफिकेशन करतं आणि ते प्रोसेसरकडे जातं. प्रोसेसर काय करतं, नंतर मग ते डिस्प्लेकडे पाठवतं. तर प्रोसेसिंगमध्ये त्याची पूर्ण प्रोसेसिंग होते आणि नंतर ते आपल्याला मॉनिटरवरती डिस्प्ले होतं. हे त्याचं आहे बायोसेन्सरचं वर्किंग. तर मग त्याचं आता ॲप्लिकेशन पाहूयात. बायोसेन्सर इज इसेन्शियल फॉर मेजरिंग द ॲक्च्युअल कंडिशन ऑफ अ बायोरिॲक्टर. आणि बायोसेन्सर हे मेनली कशासाठी यूज केलं जातं, की त्या बायोरिॲक्टरमध्ये ॲक्च्युअल त्याची कंडिशन काय आहे, त्या सध्याला त्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये त्याची कंडिशन काय आहे ती आपण या बायोसेन्सरद्वारे डिटेक्ट करू शकतो. वेरियस बायोसेन्सर कमर्शियली अवेलेबल टुडे दे प्रोव्हाइड द फर्मेंटेशन प्रोसेस विथ कन्व्हिनियंट, ॲक्युरेट अँड कॉस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ मॉनिटरिंग फॉर की पॅरामीटर. काही जे पॅरामीटर वगैरे मोजण्यासाठी बायोसेन्सर हे मेनली यूज केले जातात आणि ते कॉन्व्हिनियंट आहे आणि ॲक्युरेट आपल्याला रिडिंग वगैरे देतात फर्मेंटरचं आणि जे बायोरिॲक्टरचे. आणि ते आपण मॉनिटर करून नंतर मग जर त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर आपण नंतर ते चेंजेस करू शकतो. तर हे होते त्याचे मेनली ॲप्लिकेशन. आपण ह्या व्हिडिओमध्ये हिस्ट्री ऑफ बायोसेन्सर म्हणजे काय असतं आणि त्याचं वर्किंग काय असतं आणि त्याचे काही ॲप्लिकेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण या चॅनलला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.